त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की जेव्हा भास्कर काकांना म्हणतो, "मी शनियासाठी काय करू म्हणजे तुम्ही नंदिनीचा आनंद निवास तिला पुन्हा परत द्याल." आता भास्कर त्याला म्हणतो, "ठीक आहे, माझे शूज पुस." आणि तो मुद्दाम त्याच्या शूजवरती कॉफी सांडतो. तर नंदिनीसाठी बिचारा जीवा अक्षरशः त्याचे शूज पुसू लागतो आणि तो त्याला म्हणतो सोबत असणाऱ्या एका क्लायंटला, की "विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे." इकडे आपण पाहत आहोत, की पार्थ हा आता घरी आलेला असतो. तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते, "पार्थ जवळ थांब आणि त्यांची काळजी घे." असं म्हटल्याबरोबर काव्याला आठवतं, की मानिनीचा विरोध असतो. तेव्हा काव्या म्हणते, "नाही, नाही, मला अभ्यास करायचा आहे, मी गेस्ट रूममध्ये जाते." तेव्हा मानिनी उठते आणि म्हणते, "काव्या, अभ्यास नंतर कर. थोडा वेळ पार्थसोबत तू बस." असं म्हटल्यानंतर काव्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण मानिनीच्या मनातील गैरसमज आता दूर झालेला असतो काव्याबद्दलचा आणि पार्थला तर खूपच आनंद होतो.